की खुर्ची घे माझे जे जे आंदोलन असतील, माझे जे जे कार्यक्रम असतील, महापुरुषांच्या जयंती असतील किंवा कुठलेही कार्यक्रम असतील, त्या ठिकाणी आदरणीय भारत नाना, आदरणीय वसंतदादा काळे साहेब, आदरणीय भीमराव माडिक साहेब यांचे त्या ठिकाणी आतापर्यंत मी माझ्या सर्व कार्यक्रमात फोटो लावतो। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आत्ता विधानसभेची निवडणूक लागली आणि मी विधानसभेच्या निवडणुकीला उभारलो म्हणून मी यांचे फोटो लावतो असं काही नाही, सगळ्यांना माहिती। कारण त्यांचा विचाराचा वारसा, त्यांनी जनतेसाठी केलेलं काम, यामुळे प्रेरित होऊन हे सर्व आदर्श व्यक्तिमत्व आहे। त्या ठिकाणी भारत नानांना तर त्यांच्याबरोबर जे जे आम्ही काम करत होतो सगळेजण दैवतच मानतो। ज्यावेळेस 2019ला आदरणीय भारत नाना विजयी झाले, त्यावेळेस सर्वात अगोदर आदरणीय भारत नाना घेऊन आम्ही सोबत माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे गेलो। त्यावेळेस सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी भारत नानांचा सन्मान केला। त्यावेळेस नानांनी राजसाहेबांना सांगितलं होतं की दिलीप धोत्रे माझ्या भावासारखं, दिलीप धोत्रेवर माझं भावासारखं प्रेम आहे आणि दिलीप धोत्रेने आम्हाला त्या काळात देखील त्या ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये दिलीप बापूने आणि त्यांच्या सर्व सहकार्याने त्या ठिकाणी मदत केली। दुर्दैवानं आदरणीय नानांचा मृत्यू झाला। त्याच्यानंतर मी भारत नानांच्या विचारांचा वारसा घेऊन त्या ठिकाणी आदरणीय भारत नानांना जे जे लोक प्रेम करतात, जे जे लोक नानांना म्हणतात, जे जे लोक भारत नानांच्या विचाराने या ठिकाणी काम करतात, त्या सर्व लोकांना बरोबर घेऊन मी पंढरपूर शहरातील असू द्या, पंढरपूर तालुक्यातील असू द्या, विविध आंदोलन असतील, विविध कार्यक्रम असतील, विविध मेळावे असतील, विविध मोर्चे असतील, लोकांचे प्रश्न असतील, हे प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी मी काम करतो। हे सगळं काम करत असताना त्या ठिकाणी माझा प्रत्येक कार्यक्रम हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विठ्ठल परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने अशा पद्धतीने मी हे सगळे कार्यक्रम केलेले आहेत। मी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आतापर्यंत कुठलंच काम केलेलं नाही। या ठिकाणी आत्ताच गेल्या 15-20 दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी